आता बातमी पुण्यातून आहे। पुणे शहरात पोलिसांनी कुख्यात गुंडांची परेड केली आहे। गजा मारणे, निलेश घायवळ यांच्यासह अनेक गुंडांची पोलीस आयुक्तालयात परेड घेण्यात आली आहे। पुण्यातल्या सर्व गुंड टोळ्यांच्या म्होरक्यांसह रेकॉर्डवरच्या तब्बल 200 ते 300 गुंडांची परेड घडवत त्यांना चांगलीच समज देण्यात आली आहे। पुणे पोलीस आयुक्तपदी नुकतीच अमितेश कुमार यांची नियुक्ती झाली आणि या माध्यमातून अमितेश कुमार यांनी गुंडांना पहिला दणका दिल्याचं बोललं जात आहे। सध्या गुंडांचे नेत्यांसोबतचे फोटो व्हायरल करून आरोप प्रत्यारोपांना ऊत आलेला असतानाच पुण्यातील गुंडगिरीला चाप बसवण्याच्या पोलीस आयुक्तांच्या या प्रयत्नांची चर्चा केली जाते। पहा नेमकं काय घडलंय। पुणे पोलीस आयुक्तालयात 300 ते 400 गुंडांची परेड करण्यात आलेली आहे। गजा मारणे, बाबा बोडके आणि निलेश घायवळ अशा कुख्यात गुंडांची परेड करण्यात आली आहे। नवे पोलीस आयुक्त अमितेश कुमारांची कुख्यात गुंडांवर कारवाई झालेली आहे। आपण दृश्य पाहतोय, पुणे आयुक्तालय परिसरातली दृश्य आहे। यापुढे गुन्हे करायचे नाहीत अशी पोलिसांकडून तंबी देण्यात आली आहे। पुन्हा सूचना देणार नाही असा इशाराही देण्यात आला आहे। रील्स काढून शेअर कराल तर कारवाई केली जाईल अशा स्वरूपाची तंबीही देण्यात आली आहे। कोणत्याही प्रकारचे व्हॉट्सअप स्टेटस ठेवायचे नाहीत अशा सूचनाही या गुंडांना देण्यात आल्या आहेत। शरद मोहोळ यांच्या हत्येचा जो 302 प्रमाणे IPC गुन्हा दाखल होता, त्याच्यामध्ये या गुन्ह्यामध्ये मोक्का कायद्यानुसार कलमवाढ झालेली आहे। या गुन्ह्यामध्ये आजपर्यंत जवळपास 15 आरोपींना अटक केलेली आहे आपल्या क्राईम ब्रँचने। त्याच्यामध्ये विठ्ठल शेलार असेल, त्याचबरोबर गणेश मारणे असेल, या आणि अशा इतर जवळपास 13 आरोपींना आपण अटक केलेली आहे। आणि जो अभिजित मानकर नावाचा आरोपी आहे, तो एक आरोपी आपण आज रोजी अटक करीत आहोत। जवळपास या गुन्ह्यामध्ये 16 आरोपी आता अटक होतील। दरम्यान पुणे पोलीस आयुक्त गुंडांची परेड घेतात की त्यांची मीटिंग घेतात असा सवाल करत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनी निशाणा साधलाय। त्याचबरोबर गुंडांना एकत्र बोलावलं असेल तर ती ओळख परेड आहे का अशी टीकाही त्यांनी केली आहे। गुंडांची परेड म्हणजे काय? म्हणजे आता आयुक्त गुंडांची मीटिंग घेत आहेत? नाही, आता पोलिसांनी गुंडांना एकत्रित बोलवलं असेल तर ती ओळख परेड आहे का माहीत नाही। का निवडणुकीची तयारी आहे हा दुसरा भाग आहे। त्यामुळं आता नक्की कशासाठी बोलवली आहे जरा चौकशी करतो आणि तुमच्याशी बोलतो।